तर अजय फाउंडेशन ए चे सलामीची जोडी मैदानात उतरते आहे, ते म्हणजे निखिल शेलवले आणि ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अशी धुवाधार अशी फलंदाजी केली, विस्फोटक फलंदाजी केली, ती महेंद्र धुळे सलामीचे जोडी मैदानावर उतरताना आपल्या पाहायला भेटते. मी प्रसन्न यांना विनंती करेल की त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. तर मात्र मॅचला होतीये सुरुवात. आपल्याला पाहायला मिळतील विशाल जे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज, स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील महेंद्र, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र निखिल. मॅच ऑन, पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल जो मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू निर्धावा चेंडू, डॉट षटक क्रमांक सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय जो मात्र मैदानाच्या दिशेला मार्गस्थ आहे, तो मात्र आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला पहिले 2 बॉल दोन्ही डॉट आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव चेंडू, डॉट षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पहिले 3 बॉल 3ही निर्धाव पाहायला मिळतील. बघा 30 चेंडूंची मॅच असेल, पहिले 3 चेंडू जर तुम्ही निर्धाव टाकलेत तर मात्र तुम्ही समोरच्या संघाला अगदी साखळदंड त्यांच्या पायामध्ये बांधलेत. आतापर्यंत जर विचार केला तर 3ही चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी करत असताना विशाल पाहायला मिळत आहेत. स्विच हिट अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा चेंडू देखील डॉट, हा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र पहिलं. आतापर्यंत 4 चेंडू 4 जबरदस्त डिलिव्हरी टाकत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतात. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती महेंद्र कुठेतरी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू त्यांनी डॉट बॉल फेस केलेत. फुल टॉस बॉल होता, फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला, बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. चेंडूवरती खराब बॉल आणि त्या खराब बॉल वरती तुटून पडलेले फलंदाज महेंद्र धुळेला आपण पाहू शकतो. चौकार एक्झिक्यूट झालाय. धावसंख्या धावफलकावरती ओपन झाली आहे 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं जे मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा वाज विकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 5. षटक क्रमांक दुसरं केफच्या माध्यमातून मार्गस्थ पाहायला मिळतील. केफ गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज, स्ट्रायकिंग एंडवरती महेंद्र, स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला निखिल पाहायला मिळतील. पहिलं षटक लाजवाब पाहायला मिळालं विशालच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी विशालने केली या पहिल्या षटकामध्ये, जिथे महेंद्र यांच्यावरती संपूर्णपणाने मी म्हणेल साखळदंड त्यांच्या पायामध्ये मारले होते. यावेळेस चांगला चेंडू हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट
निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. चेंडू देखील 7 झाले. 30 चेंडूंचा खेळ जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक इनिंगमध्ये. आणि त्यापैकी जर विचार केला तर आतापर्यंत 7 बॉल तर झालेले आहेत. यावेळेस फटका लाजवाब बॅकफुटला आले आणि फटका दमदार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती महेंद्र दुळे जोवेलीचा नामवंत खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर टेनिस बॉल क्रिकेटमधील फार मोठं नाव म्हणजे महेंद्र दुळे. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. कॅचची संधी निर्माण झाली आहे मैदानावरती. हारेशच्या माध्यमातून जबरदस्त ट्राय आपल्याला पाहायला मिळाला. एफर्ट लाजवाब आहे. जान जाय पर गेन ना जाय, जान जाय पर रन ना जाय, हा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला हरेश मिरकुटेच्या माध्यमातून. हरेश मिरकुटे म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य असणारं नाव. 10 पुरचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती घेण्यास भाग पाडणारं नाव म्हणजे हरेश मिरकुटे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. गोलंदाज देखील तयार. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत हा धावसंख्या झाली ती 18. तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते विक्रम GV11 या संघाकडून. आणि पुढील चेंडू घेऊन येतो विक्रम. फेस करेल तर महेंद्र दुले आणि डॉट बॉल इथे. चांगली अशी गोलंदाजी करताना विक्रम आपल्या टीमसाठी. आणि पुढील चेंडू घेऊन येतो विक्रम. पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय. चांगली अशी गोलंदाजी करता विक्रम आपल्या संघासाठी. तिसरं षटक प्रगती रथावर. आणखी एक डॉट चेंडू येतोय. फलंदाजाला उभं करून ठेवलंय. चांगली अशी गोलंदाजी करतोय विक्रम.
आणि हा चांगला असा फटका. आणि पुढील चेंडू घेऊन येतो विक्रम. फेस करेल तो महेंद्र. आणखी एक डॉट बॉल. चांगला असा कमबॅक करतोय पुन्हा विक्रम. पुढील चेंडू आणि फटका फसला. चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण येते. एक रन काढलेली येते. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ते 25. अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसई गाव अंबरनाथ चषक 2024 पर्व 2. सुंदर असं आयोजन केलंय संजय राम यांनी. आणि चौथं षटक घेऊन येतोय प्रशांत. बघूया आपल्या टीम साठी काय योगदान करतोय प्रशांत. पहिला चेंडू फेस करतो महेंद्र आणि सुंदर असा चौकार. फेस करेल तर महेंद्र. आणि पहिला हादरा लागतोय.
क्षेत्ररक्षण 2 धावा धावून काढलेल्या आहेत आणि 4 वर नंतर धाव संख्या झाली आहे ती 34. आणि 5वा षटक घेऊन येतो तो विक्रम आपल्या टीमसाठी. शेवटचं षटक असेल हे. धाव संख्या झाली आहे ती 34 धावा. 1 विकेट गमावलेला आहे. विक्रम क्षेत्ररक्षणामध्ये थोडा चेंजेस करताय. बघूया आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहे. फेस करत तर राहुल आणि चांगला फटका मारलेला आहे आणि एक धाव धावून काढलेली आहे आणि दुसरी धाव. चांगला प्रयत्न होता पण पाचवं षटक प्रगती दत्तावर. चांगली अशी फलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन येतो विक्रम आणि सुंदर असा फटका मारलेला आहे पण फटका फसलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय राहुल.
भूषण फेस करेल शेवटचा चेंडू. आणि विक्रम शेवटचा चेंडू घेऊन येतोय. व्हाईट बॉल असेल हा. व्हाईट बॉल व रन आउट. बनवत आहे GV11 संघाला. सेंटर में चेक करो उसका ऑलरेडी ऑटो राइडर्स के पास रहेगा, अगर नहीं रहेगा तो उससे बात करो, गाड़ी दे सकता है तो ठीक है, नहीं तो फिर उसको रिवर्ट कर दो शॉर्ट. अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसईगाव अंबरनाथ चषक 2024 पर्व 2 आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असं आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं. इथे संजय राम अध्यक्ष. चला लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. GV11 चला आपले ओपनर बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवायचे. रोनक फाउंडेशन नकुल राऊत आपण आले असाल तर संपर्क साधावे मंचावर. नकुल राऊत. पियुष लेवेन आले ना. टार्गेट किती आहे? गावदेवी मुंबई
यानंतरचा जो सामना होणार आहे तो गावदेवी मुंबई आणि LNT खोनी यांच्यामध्ये. टॉससाठी तयार राहावे दोन्ही संघाचे कर्णधार. चालू असलेला सामना GV11 आणि रायसिंग स्टार उल्हासनगर यांच्यामध्ये 41 धावांचं असं लक्ष ठेवलेलं आहे ते GV11 संघासमोर. गोलंदाज बॉलर नेम नंबर क्या है उसका पीछे नंबर देख नंबर क्या है देख 2 नंबर देख कोण आहे. आणि चांगला समाचार घेतला इथे पहिल्या क्षमा करा 8 धावा झाल्यात. तिसरा चेंडू घेऊन तयार भूषण. सुरू एक चेंडू पण तिथचाच सुंदर असा फटका आणि चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. दोन धावांच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 10. हळूहळू असं पाठलाग करताना 41 धावांचं GV11 हा संघ. आणि हा पंचा बघूया क्षेत्ररक्षक चांगला प्रयास पण पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 19 धावा बिनगडी बाद. 41 धावांचं लक्ष. त्याची चांगली सुरुवात करताना GV11 संघ आपल्या पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळते ते असे अष्टपैलू खेळाडू महेंद्र धुळे मॅन फ्रॉम जुवेली. महेंद्र धुळे दुसरं षटक हाताळताना
बघूया कसं कमबॅक करते अजय फाउंडेशन ए संघ आपल्या मॅचमध्ये या. सुंदर चांगला सुंदर असा शॉट, तितकीच चांगली फेकी आणि एक धाव निश्चित मिळेल. धाव संख्या झाली आहे ती 20. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन सामना करतील हरीश. सुंदर असा फटका आणि हा जातोय तो 70-70 षटकार. आणि हा मिस टाइम असा शॉट झालेला आहे, तिथे चांगला झेल. पहिला गडी बाद. चांगला कमबॅक असा केलाय महेंद्र यांनी. एक षटकार आलं होतं त्यांच्या गोलंदाजीमध्ये, पण चांगला पुन्हा एक कमबॅक केलाय. धाव संख्या झाली ती 27. सुंदर गोलंदाजी, चांगला फटका आणि बघूया तिथे किती रन आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पळून काढलेत दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्या झाली आहे ती 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावांची आवश्यकता अजूनही GV11 या संघाला. दोन षटकची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 30. एक गडी बाद. अजून 3 षटकांमध्ये 11 धावांची आवश्यकता GV11 या संघासाठी. सुंदर असं आयोजन अजय फाउंडेशन यांच्या मार्फत केलेले आहे. ते 3 दिवसीय भव्य ओरम क्रिकेटचे सामने OFA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित केले आहेत. त्याचं प्रथम पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक आहे 50,000 आणि तृतीय पारितोषिक आहे ते 30,000 व आकर्षित ट्रॉफी. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम.
आणि 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या आहे ती 34. आणि हा सुंदर षटकार या 6 धावांच्या मदतीने आता 1 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी GV11 या संघाला. एकतर्फे हा सामना पाहायला मिळाला आहे दर्शकांना. आणि इथे जेवणाची सुद्धा सोय केली आहे ती अजय फाउंडेशनच्या वतीने. सुंदर शॉट आणि पुन्हा एकदा षटकार आणि अशा प्रकारे